नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आपला असा एक खास राहणार आहे, कारण की आपण हा कांदा लावलेला आहे. तर हा एक महिन्याचा कांदा आहे. तर या कांद्यासाठी आपण कोणते कोणते पोषक द्रव्य आणि त्याच्यासाठी आपण कोणती फवारणी पहिली घेतलेली, तणनाशकाची फवारणी आपण ह्यामध्ये घेतलेली. याच्यामध्ये तणनाशकाची कोणती कोणती फवारणी घेतली त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे. तर चला तर मग सुरू करू या व्हिडिओला. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं म्हणजे कांद्याला जे आपण तणनाशक फवारतो, त्या तणनाशकमध्ये भरपूर व्हरायटी आलेली आहे मार्केटमध्ये. तर सगळ्यात एक बेस्ट म्हणून जे तणनाशक आहे ते आहे टर्गा सुपर आणि गोल्ड. हे दोन जे तणनाशक आहेत एक नंबर तणनाशक आहेत फवारणीसाठी. आणि त्याच्याचबरोबर आपल्याला जर घ्यायचं जर जोडेल म्हणलं तर स्टिकरमध्ये एक चांगलं कोणतं पण स्टिकर घेतलं तर चालतंय. सेवरचं पण एक नंबर स्टिकर आहे. त्यानंतर दुसरं पण स्टिकर भरपूर आहेत मार्केटमध्ये. त्याच्यानंतर जे आहे त्याच्यासोबत, कारण की आपल्याला अमिक्स गोल्ड नावाचं एक हे भेटतंय. कांद्याला जो फवारणी केल्यानंतर धडका बसतोय त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी नंतर आपल्याला ते अमिक्स गोल्ड नावाचे एक हे भेटतंय पोषक द्रव्य म्हणून. ते आपल्या झाडासाठी पिकासाठी ते असते. तर ते आपल्याला 2 ते 3 दिवसानंतर त्याची फवारणी करायची, कारण की त्याने काय होतंय आपल्या झाडाला जो डायरेक्ट तणनाशकाचा जो प्रभाव होतो तो तणनाशकाचा प्रभाव कमी प्रमाणात होण्यासाठी ते फवारणी करायची आहे दुसरी. तर ही फवारणी एकदा तुम्ही जर तणनाशकची फवारणी केल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर करायची. तुम्हाला जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंत जय किसान, जय हिंद.